पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता स्थापन झाली. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. ठाकुर्लीत भाजप नगरसेविका शारदा प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी झालमुडी खाऊन एकमेकाला झालमुडी भरून पश्चिम बंगालमधील विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि पश्चिम बंगालमध्ये सत्याचा विजय झाला अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. ये जो पश्चिम बंगाल में जीत है, ये अभूतपूर्व जीत हमारा सभी देवतुल्य कार्यकर्ताओं का त्याग, तपस्या और बलिदान, उनका परिश्रम और उनका निस्वार्थ सेवा का ये परिणाम है। और इसलिए मैं इस जीत को भारतीय जनता पार्टी का प्रत्येक देवतुल्य कार्यकर्ताओं को समर्पित करता हूँ। पश्चिम बंगालमध्ये जो हा जल्लोष चाललेला आहे, तसंच आता आज आमच्या ठाकुर्ली डोंबिवलीमध्ये पण हा जल्लोष तेवढ्याच उत्साहाने सर्व नागरिक आम्ही उत्साहाने हा सण साजरा करतोय. का बंगालमध्ये जी सत्ता आलेली आहे ती खरंच सत्तेचा विजय नाही झालेला, तर सत्याचा विजय झालेला आहे तिकडे, असं आज मी सांगेन. आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. तर सर्वांना माझ्याकडनंही सर्वांना शुभेच्छा। শুভেন্দু অধিকারী জিতেছে, আমরা খুব খুশি হয়েছি। আমরা বিদেশে থেকে, আমরা মহারাষ্ট্রে থেকে আমরা খুব আনন্দিত হয়েছি যে মমতা দিদিকে হারিয়ে শুভেন্দু অধিকারী জিতেছে। जिंदाबाद। ठाकुर्लीमध्ये आमच्या बंगाली समाजाचे बरेच लोक राहतात, म्हणजे 400-500 लोक राहतात ते, आणि त्यांच्याकडनं हा जल्लोष साजरा केला। झालमुरी म्हणून एक कार्यक्रम ठेवला आहे, त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावले आणि आपले प्रदेशाध्यक्ष त्याच्यासाठी आलेले बंगाली समाजाचे, आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पश्चिम बंगालचा जो विजय झाला आहे तो मोठ्या जल्लोषात साजरा करतो आहे। आणि 40 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी त्या जनतेने निवडून दिलं आहे, आणि त्याबद्दल मी नरेंद्र मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो।